वर्ग 10वा विषय मराठी कविता क्रमांक 4 उत्तम लक्षण स्वाध्याय प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. उत्तर अपकीर्ती टाळावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट धरावी. कधीही करू नयेत अशा गोष्टी. उत्तर पुण्यमार्ग सोडू नये, पैज लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. उत्तर दोष लवकर न उठणे, कुणावरही लवकर विश्वास ठेवणे, लवकर राग येणे. गुण इतरांविषयी वाईट न बोलणे, गरजूंना मदत करणे, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास. प्रश्न दुसरा खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. तोंडाळ व्यक्तींशी तोंडाळांशी भांडू नये. संत संग खंडू नये. प्रश्न तिसरा खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी आळस, दक्षता आळसात सुख मानू नये. गोष्टी परपीडा, दक्षता परपीडा करू नये. गोष्टी सत्यमार्ग, दक्षता सत्यमार्ग सोडू नये. प्रश्न चौथा काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. उत्तर आशय सौंदर्य. उत्तम लक्ष्मण या श्रीदास बोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. काव्यसौंदर्य. समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा, तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते, म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचरावा, कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये. भाषिक वैशिष्ट्य. वरील ओवीमध्ये जणांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये अवाहकता आली आहे. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. सभेमध्ये लाजू नये, बाष्फळपणे बोलू नये. या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर उत्तम लक्ष्मण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजून सांगितली आहेत. त्यापैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. माणसामध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये, स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये, निरर्थक असे वक्तव्य व्यक्त करू नये, बाष्फळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर उत्तम लक्ष्मण या ओवीमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विषाद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे ठासून प्रतिपादिले आहे.
आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. त्यामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात. आळसे कार्यभाग नासतो. या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे क्षणविकार जडतात त्यात आळस हा एक विकार आहे. दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात.